हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप रिलेटेड तुमचे गोल्स असू शकतात. गोल लिहिताना 3 महत्वाच्या गोष्टी समजून घ्या. जे जुने लोक आहात त्यांनी गोल लिहायला सुरुवात करा. जे नवीन लोक आहेत त्यांनी आज समजून घ्या, उद्यापासून सुरुवात करा. गोल लिहिताना 3 महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. नंबर 1, गोल लिहिताना हे गोल तुमचं स्पेसिफिक असायला पाहिजे. इट शुड बी स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे काय? मला माझं इन्कम 50,000ने 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवायचं आहे. स्पेसिफिक काय आहे? 50,000 मला माझं इन्कम वाढवायचं आहे. 31 डिसेंबर 2024 तारीख, महिना, वर्ष तिन्ही गोष्टी इन्क्लूड आहे. राईट. स्पेसिफिक म्हणजे त्याच्यात क्लिअरिटी असायला पाहिजे. मला काय करायचंय? इन्कम वाढवायचंय. कितीने वाढवायचंय? 50,000 वाढवायचंय. कधीपर्यंत वाढवायचंय? 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवायचंय. अशा प्रकारे गोल रायटिंग करायचं की ज्याच्यामध्ये पूर्ण क्लिअरिटी राहील. मला माझं 20 किलो 10 किलो वजन 31 डिसेंबर 2024 पर्यंत कमी करायचंय. सो इट शुड बी स्पेसिफिक. कोणतंही गोल असो. मला माझ्या रिटायरमेंटसाठी 5 करोड रुपये वयाच्या 55 पर्यंत गोळा करायचे आहे. आता इथे वर्ष नाहीये, महिना नाहीये, तारीख नाहीये, बट काय आहे? एज आहे. एज. मला 5 करोड माझ्या वयाच्या 55 पर्यंत गोळा करायचे आहे. कशासाठी? रिटायरमेंटसाठी. इट शुड बी स्पेसिफिक. गोल हे स्पेसिफिक असायला पाहिजे. नेक्स्ट स्टेप नंबर 2, गोल शुड बी चॅलेंजेबल. गोल असंच इझिली अचीव झाला नाही पाहिजे. ते चॅलेंजेबल असायला पाहिजे. थोडासा त्रास झाला पाहिजे अचीव करताना, थोडासा पेन झाला पाहिजे. त्रास झाला, अचीव केलं, त्यानंतर ते गोल अचीव झाल्यानंतर एक जबरदस्त त्याचा आनंद येतो की नाही यार, मेहनत करून ते गोल अचीव केलं. नाहीतर त्याची जाणीव राहत नाही आपल्याला. राईट. आणि गोल शुड बी अचिवेबल अगेन. स्टेप नंबर 3, गोल हे अचिवेबल पण असायला पाहिजे. का? नाहीतर मग विचार केला की नाही मला पुढच्या 1 महिन्यात 1 करोड रुपये कमवायचे. पॉसिबल आहे, बट सध्या तुम्ही किती कमावताय ते जास्त महत्वाचं आहे. राईट. सो गोल अचिवेबल सुद्धा असलं पाहिजे, कारण की जे गोल तुम्ही आज ठरवलेलं आहे ते जर अचीव झालं तर तुम्ही पुढच्या गोलवर फोकस करू शकाल. पुढच्या गोल्स अचीव करायला अजून मोटिवेटेड राहाल. राईट. तर ह्या 3 महत्वाच्या गोष्टी आपल्याला गोल रायटिंग करताना लक्षात ठेवायच्या आहे. ओके.